नमस्कार. आवाज येतोय का सर्वांना? नमस्कार मित्रांनो. या घे भरारी साहित्य समूहच्या आजच्या मैफिलीमध्ये मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. पवनकुमारजी, सूरज कुटे सर, अनामिकाजी, सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. तृप्ती काळेजी, आज एक शेराने मी सुरुवात करतो. एक म्हटलं एक शेरानी की वेगळा आगाज अन अंदाज आहे वेगळा, वेगळा आगाज अन अंदाज आहे वेगळा, आजच्या या मैफिलीचा बाज आहे वेगळा, वेगळा आगाज अन अंदाज आहे वेगळा, आजच्या या मैफिली आहे वेगळा. आणि राम अल्ला एक आहे, राम अल्ला एक आहे, रक्त जर का सारखे, ना समाधी वेगळी ना ताज आहे वेगळा, ना समाधी वेगळी ना ताज आहे वेगळा, वेगळा आगाज अन अंदाज आहे वेगळा. नंदूक वाटते का? आता ठीक आहे का? सर्वांचं मी मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करतो. ऋषिकेश सर, तेजस जी, लीना साकर. आज एक नवीन गझलनी सुरुवात करतो आहे. विरह तू मुक्त छंदाने, विरह तू मुक्त छंदाने मला वृत्तात राहू दे, विरह तू मुक्त छंदाने वृत्तात राहू दे, विसर तू सर्व काही पण, सर्व काही पण तुझ्या हृदयात राहू दे, विसर तू सर्व काही पण तुझ्या हृदयात राहू दे. विरह तू मुक्त छंदाने मला वृत्तात राहू दे, विरह मुक्त छंदाने मला वृत्तात राहू दे, विसर तू सर्व काही पण मला तुझ्या हृदयात राहू दे, विसर तू सर्व काही पण तुझ्या हृदयात राहू दे. तिच्या त्या सांत्वनाची बघ सवय झाली मला इतकी, तिच्या त्या सांत्वनाची बघ सवय झाली मला इतकी, विधात्या विधात्या जग सुखी कर तू मला दुःखात राहू दे, विधात्या जग सुखी कर तू मला दुःखात राहू दे. सांत्वनाची, तिच्या त्या सांत्वनाची बघ सवय झाली मला इतकी, विधात्या जग सुखी कर तू मला दुःखात राहू दे, विधात्या जग सुखी कर तू मला दुःखात राहू दे. आहे की उखाणे घे हवे तितके, उखाणे घे हवे तितके तुझे तू लग्न झाल्यावर, उखाणे घे हवे तितके तुझे तू लग्न झाल्यावर, तुझ्या श्वासात आहे मी तुझ्या मौनात आहे मी तुझ्या मौनात राहू दे, विरह तू मुक्त छंदाने मला जसा कापूर उगळावा मला विसरून जावे तू, जसा कापूर उगळावा मला विसरून जावे तू, स्मृतींचा डाग एखादा तुझ्या ताटात राहू दे, स्मृतींचा डाग एखादा तुझ्या ताटात राहू दे, विरह तू मुक्त मला वृत्तात राहू दे. आणि शेर आहे की सुखाने गज बजावी तू मला एकांत लाभावा, सुखाने गज एकांत लाभावा, तुझ्या भाग्यात नव्हतो मी तुझ्या श्वासात राहू दे, तुझ्या भाग्यात नव्हतो मी तुझ्या श्वासात, तुझा मी भक्त ही झालो तुझ्या भक्तीत, तुझा मी भक्त ही झालो तुझ्या भक्तीत ही न्हालो, तुला मी मानले ईश्वर गजल ही गात राहू दे, तुला मी मानले ईश्वर गजल ही गात राहू दे, विरह तू मुक्त छंदाने मला वृत्तात राहू दे. आणि तुझे वर्णन तुझी महती तुझे वर्णन तुझी महती कुणाला काय सांगावी, कथानक गुप्त हे आपुले, कथानक गुप्त हे आपले खरे दोघात राहू दे, कथानक गुप्त हे आपले खरे दोघात राहू दे. आणि विहर तू मुक्त छंदाने
मला वृत्तात राहू दे. विसर तू सर्व काही पण तुझ्या हृदयात राहू दे. विसर तू सर्व काही पण तुझ्या हृदयात राहू दे. पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतो. सूरज कुटेजी, तृप्तीजी काळे, प्रसाद कुमार धुमाळ सर, अनामिकाजी, सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. एक मुक्त छंदामधली रचना घेतो आहे. घे भरारी साहित्य समूहाच्या निमित्ताने तुम्हा सर्वांशी संवाद साधता आला त्याबद्दल मी पवनकुमार, तेजसजी आणि पुरुषोत्तम या तिघांचे, या त्रिमूर्तीचे मी अभिनंदन, शुभेच्छा, त्यांचे आभार व्यक्त करतो. त्यांच्यामुळे तुमच्या सर्वांशी मला संवाद साध. एक मुक्त छंदामधली रचना ठेवतो आहे. तू एक दिवस थकून जाशील प्रेमाची अक्षरे वाळूवरती कोरताना. थकून जाशील प्रेमाची अक्षरे वाळूवरती कोरताना, पण वाळूवर कोरलेली प्रेमाची अक्षरे त्या लाटेला कुठे कळत असतात का? तू एक दिवस थकून जाशील प्रेमाची अक्षरे वाळूवरती कोरताना, पण वाळूवर कोरलेली प्रेमाची अक्षरे प्रेयसी बनून आलेल्या लाटेला कुठे कळतात का? तिला फक्त माहीत असतं वेड लागल्यासारखं, वेड लागल्यागत वाहनं. तिला फक्त माहीत वेड लागल्यागत वाहनं. आणि तसेही लाट ओसरताना बरेच काही घेऊन जाते, बरेच काही मिटवून जाते आणि स्वतः लाटेसोबत. अशी ही मुक्त छंदामधली रचना. पावसाची पण कविता घेणार आहोत आपण नक्कीच. एक मतला आणि दोन शेर घेतो की, तारकांवर पाय माझे मी अशा दुनियेत आहे. तारकांवर पाय माझे मी अशा दुनियेत आहे. शोध सूर्या कोणत्या कक्षेत आहे. क्षितिज माझे शोध सूर्या कोणत्या कक्षेत आहे. आणि एकदा मी हारलो पण कैक वेळा जिंकलोही. हारणे माझे तरी का एवढे चर्चेत आहे. हारणे माझे तरी का एवढे चर्चेत आहे. क्षितिज माझे शोध सूर्या कोणत्या कक्षेत आहे. आणि एक गझल घेतो की, तुझ्या वाचून जगण्याचा जीवाला त्रास झाल्यावर, तुझ्या वाचून जगण्याचा जीवाला त्रास झाल्यावर, तुझा आभास झाल्यावर किती वेडावते हे घर. तुझा आभास झाल्यावर किती वेडावते हे घर. तुझ्या वाचून जगण्याचा जीवाला त्रास झाल्यावर, तुझा आभास झाल्यावर किती वेडावते हे घर. आणि दिवे व्याकुळ झाले बघ, दिवे व्याकुळ झाले बघ पूजेची, व्याकुळ झाले बघ पूजेची वाट बघताना. कसे उजळायचे त्यांनी आता अंधार झाल्यावर, कसे उजळायचे त्यांनी इथे अंधार झाल्यावर. आणि शेर बघा की, पुसटशी एक रांगोळी मला कुरवाळते हल्ली. पुसटशी एक रांगोळी मला कुरवाळते हल्ली. मला माझ्या घरामध्ये इथे का वाटते बेघर. तुझा आभास झाल्यावर किती वेडावते हे घर. तुझा आभास झाल्यावर किती वेडावते हे घर. आणि कधी तुझा डोकावतो श्रावण, कधी खिडकीमधून जेव्हा तुझा डोकावतो श्रावण. मनाला स्पर्श जाणवतो तुझी धावून येते सर. मनाला स्पर्श जाणवतो तुझी धावून येते सर. आणि तुझी ही आठवण वेडी जिथे जातो तिथे येते. तुझी ही आठवण वेडी जिथे जातो तिथे येते. तसा मी उन्मळून पडतो तसा फुटतो मला पाझर. तसा मी उन्मळून पडतो तसा फुटतो मला पाझर. तुझा आभास झाल्यावर किती वेडावते हे घर. आणि पुन्हा यावीस धावून तू तुझ्या स्वर्गामधून खाली. पुन्हा यावीस धावून तू मधून खाली. मला शेरामध्ये माझ्या तुझे लावायचे झुंबर. मला शेरामध्ये माझ्या तुझे लावायचे झुंबर. आणि शेर आहे की, विधात्या फक्त माझे मागणे इतकेच आहे की. विधात्या
फक्त माझे मागणे इतकेच आहे की हवी आहे तिची संगत मला दे एवढाची वर, हवी आहे तिची संगत मला दे एवढाची वर. आणि एक वेगळा याचा शेर आहे की असे पळतात की त्यांचे हरवले सोय रे कोणी, असे पळतात की त्यांचे हरवले सोय रे कोणी, ढगांनो आसवे ढाळा बरे वाटेल रडल्यावर, ढगांनो आसवे ढाळा बरे वाटेल रडल्यावर, तुझा आभास झाल्यावर किती वेडावते हे घर. एक मुक्तछंदामधलीच रचना घेतो पावसावरची की पुन्हा एकदा पाऊस येतो, पुन्हा एकदा पाऊस येतो, पुन्हा तुझी आठवण येते, पुन्हा एकदा पाऊस येतो, पुन्हा तुझी आठवण येते, खिडकीमधून एक सर माझ्या अंगावर धावून येते, खिडकीमधून एक सर माझ्या अंगावर धावून येते, सरीमधून तुझा स्पर्श राहतो, सरीमधून तुझा स्पर्श अलवार मला जाणवत राहतो, ओला वारा वेड्यागत सैरा वैरात, ओला वारा वेड्यागत सैरा वैरात धावत राहतो. आणि दूरवर आभाळात एक वीज चमकून येते, दूरवर आभाळात एक वीज चमकून येते, तुझी आठवण आजही घट्ट मिठीत बिलगून जाते, तुझी आठवण आजही घट्ट मिठीत बिलगून जाते. आणि मातीमधून पहिला जाळत असतो, मातीमधून पहिला सुगंध मन मनाला जाळत असतो, डोळे मिटून पहिला पाऊस फक्त तुला शोधत असतो, डोळे मिटून पहिला पाऊस फक्त तुला शोधत असतो, डोळे मिटून पहिला पाऊस फक्त तुला शोधत असतो. आणि एक पुन्हा एक मतला आणि काही सुटे शेरट घेतो की जगण्या अनेक मरण्यामध्ये अंतर उरले नाही, जगण्या अनेक मरण्यामध्ये नाही, कोण कर्ण अन कोण विभीषण कधीच कळले नाही, कोण कर्ण अन कोण विभीषण कधीच कळले नाही. आणि शेर आहे की किती जळावे कसे जळावे कापूर शिकवण देतो, किती जळावे कसे जळावे कापूर शिकवण देतो, ते जगणे मरणे कधीच जमले नाही, कधीच जमले नाही, कोण कर्ण अन कोण विभीषण कधीच कळले नाही. पुन्हा एक मतला आणि काही सुटे शेर घेतो की शिक्षणाचा मांडला बाजार या देशात आहे, शिक्षणाचा मांडला आहे, काय गुणवत्ता कुणाची दाखल्यावर जात आहे, काय गुणवत्ता कुणाची दाखल्यावर जात आहे. आणि शेर आहे की दुःख त्याचे सांगतो अन ढाळतो अश्रू तिरंगा, दुःख त्याचे ढाळतो, दुःख त्याचे सांगतो अन ढाळतो अश्रू तिरंगा, आजही स्वातंत्र्य मित्रा वाटते कोड्यात आहे, आजही स्वातंत्र्य मित्रा वाटते कोड्यात आहे. आणि आहे की छाटले बोनसाय त्याला खत कितीही घातले मी, छाटले बोनसाय, बोनसाय म्हणजे झाड, कुंडीतले झाड त्याची मुळं बांधलेले असतात ते, छाटले बोनसाय त्याला खत कितीही घातले मी, झाड फुलले छान येवले हरवले छंदात आहे, झाड फुलले छान येवले हरवले छंदात आहे, काय गुणवत्ता कुणाची दाखल्यावर जात आहे. आणि एक थोडा हजलचा शेर आहे की मांडवाचे स्वप्न बघतो एक मुलगी पाहिल्यावर, मांडवाचे स्वप्न बघतो एक मुलगी पाहिल्यावर, वाटते आता जणू मी 7व्या स्वर्गात आहे, वाटते आता जणू मी 7व्या स्वर्गात आहे, शिक्षणाचा मांडला बाजार या देशात आहे, काय गुणवत्ता गुणाची दाखल्यावर जात आहे. एक तरन्नुममध्ये पुन्हा एकदा मी सर्व मित्रांचे स्वागत करतो. सूरज कुटे सर, अनंत कांबळे सर, तृप्तीजी. एक तरन्नुमधली गझल घेतो आहे. हिरवा भगवा आता नकोच दंगा,
हिरवा निळानी भगवा आता नकोच होऊन एक सारे, होऊन एक सारे हातात घ्या तिरंगा, होऊन एक सारे हातात घ्या तिरंगा. मुक्ती मिळेल कैसे पापी जगास आता, मुक्ती मिळेल कैसे पापी जगास आता. ऊन पाप सारे, प्राशून पाप सारे झाली मलिन गंगा, प्राशून पाप झाली मलिन गंगा. आयुष्य काय आहे फसवा जुगार आहे, आयुष्य काय आहे फसवा जुगार आहे. हृदयात यातनांचा, हृदयात यातनांचा जळता विखार आहे, हृदयात यातनांचा जळता विखार आहे. आणि शेर आहे, मी फूल उंबराचे अन गुलबकावली तू, मी फूल उंबराचे अन गुलबकावली तू. माझ्या कथानकाचे, माझ्या कथानकाचे इतकेच सार आहे, माझ्या कथानकाचे इतके सार आहे. आणि एक कुंभमेळ्यावर शेर आहे की, भरताच कुंभमेळा पापी हजार आले, भरताच कुंभमेळा पापी हजार आले. जागान पुण्यवंता, पुण्यवंता हे शल्य फार आहे, जागावंता हे शल्य फार आहे. आणि एक मक्ते का शेर, गुंफून राजनामे तू घेतला उखाना, गुंफून राजनामे तू घेतला उखाना. साधीच गोष्ट देते, साधीच गोष्ट देते आनंद फार, साधीच गोष्ट देते आनंद फार आहे. आयुष्य काय आहे फसवा जुगार आहे, फसवा जुगार आहे, फसवा जुगार आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचं मी स्वागत करतो. आणि एक मतला एक सुटा शेर घेतो या तरन्नुम नंतर की, कातळ माग पाजर होणे जमले नाही, कातळ मागे सोडून त्यांना पाजर होणे जमले नाही. डोळ्यामधल्या या अश्रूंना बेघर होणे जमले नाही, डोळे होणे जमले नाही. आणि ओठ सखीचे लाल बुंद पण तिचे बोलणे कडवट होते,
लाल बुंद पण तिचे बोलणे कडवट होते, गिळून सारे ते कडवटपण साखर होणे जमले नाही. गिळून सारे ते कडवटपण साखर होणे जमले नाही. कातळ मागे सोडून त्यांना पाझर होणे जमले नाही. डोळ्यामधल्या नाही. एक पुन्हा मुक्तछंदामधली रचना घेतो की आंब्याचे झाड होणे सोपे नसते. आंब्याचे झाड होणे सोपे नसते, भर उन्हात बहरून येणे सोपे नसते. भर उन्हात बहरून येणे सोपे नसते. आंब्याचे झाड होणे सोपे नसते. आणि आजन्म कळशीभर जो कधी पाणीही घालू शकला नाही झाडांच्या मुळांना, आजन्म जो झाडांच्या मुळांना, त्यालाच गोड आंब्याची मेजवानी देणे सोपे नसते. आंब्याचे झाड होणे सोपे नसते. आणि त्याला सवयच असते अंगावर उन्हाला झेलून सावल्या वाटण्याची. त्याला सवयच असते अंगावर उन्हाला झेलून सावल्या वाटण्याची. लाही लाही होताना पांथस्थाला गारवा देण्याची. अंगाची लाही लाही होताना पांथस्थाला गारवा देण्याची. आणि कडक उन्हात मोफत गारवा देणे मोफत गारवा देणे सोपे नसते. आंब्याचे झाड होणे सोपे नसते. आणि मलाही येथे आंब्याचे झाड व्हायला आवडेल. मलाही येथे आंब्याचे झाड व्हायला आवडेल. अंगाच्या लाह्या करून घेताना मोहरायलाही आवडेल. कोकिळाच्या कोकिळेला अंगाखांद्यावर खेळवायलाही आवडेल. भर उन्हात कोकिळाच्या मंजूळ स्वरांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे सोपे नसते. आंब्याचे झाड होणे सोपे नसते. भर उन्हात बहरून येणे सोपे नसते. आंब्याचे झाड होणे सोपे नसते. अजून काही मोजक्या एक दोन गजला घेतो आणि थांबू यानंतर. की तिच्यासाठीच कोसळतो तरी वळुनी बघत नाही. तिच्यासाठीच कोसळतो तरी वळुनी बघत नाही. झऱ्याने प्रेम केलेले नदीला का कळत नाही. झऱ्याने प्रेम केलेले नदीला का कळत नाही. तिच्यासाठीच कोसळतो तरी वळुनी बघत नाही. आणि कधीही पाहिले नाही तिच्या वाचून कुणाला. कधीही पाहिले नाही तिच्या वाचून कुणाला. भरोसा व्यक्त माझ्यावर तरीही ती करत नाही. भरोसा व्यक्त माझ्यावर तरीही ती करत नाही. आणि शेर आहे की सुक्याच्या संगतीने जर जळाली ओल ही येथे. सुक्याच्या ज्ञानेश्वर भांबरे सर नमस्कार. या मैफिलीमध्ये मनपूर्वक स्वागत आहे भांबरे सर. सुक्याच्या संगतीने जर जळाली ओल ही येथे. सुक्याच्या संगतीने जर जळाली ओल ही येथे. जळाला सुंब येथे पण जळत नाही. जळाला सुंब येथे पण कसा हा पीळ जळत नाही. तिच्यासाठीच कोसळतो तरी वळुनी बघत नाही. आणि करोडो लाख रुपयांना कुठे ती सर आता येते. करोडो लाख रुपयांना कुठे ती सर आता येते. वडिलांचे मला नाणे कसे कोठे दिसत नाही. आणि इथे निद्रिस्त होताना मला आईच आठवते. इथे निद्रिस्त होताना मला आईच आठवते. बिछाण्याची मऊ मखमल मला कणभर रुचत नाही. बिछाण्याची मऊ मखमल मला कणभर रुचत नाही. तिच्यासाठीच कोसळतो तरी वळुनी बघत नाही. ज्ञानेश्वर भांबरे सरांचं स्वागत आहे. बिछाण्याची मऊ मखमल मला कणभर रुचत. आणि ह्या गझलचा शेवटचा शेर की किती निष्ठुर झालो मी हृदय माझे दगड झाले. किती निष्ठुर झालो मी हृदय माझे दगड झाले. हजारो वेदनांनीही कसा मी पाझरत नाही. हजारो वेदनांनीही कसा मी पाझरत नाही. तिच्यासाठीच कोसळतो तरी वळुनी बघत नाही. झऱ्याने प्रेम केलेले
नदीला का कळत नाही, झऱ्याने प्रेम केलेले नदीला का कळत नाही. आणि पुन्हा एक छोटीशी रचना ठेवतो, गझल घेतो की स्वप्नवेड्या भावनांनी मारले आहे मला, स्वप्नवेड्या भावनांनी मारले आहे मला, संभ्रमातच जीवनाच्या टाकले आहे मला, संभ्रमातच जीवनाच्या टाकले आहे मला, स्वप्नवेड्या भावनांनी मारले आहे मला. आणि व्यर्थ मी देऊ कशाला साखले, व्यर्थ मी देऊ कशाला सावल्यांचे, जर उन्हाने पालकासम पाळले आहे मला, जर उन्हाने पालकासम स्वप्नवेड्या भावनांनी मारले आहे मला. आणि आसवांचा रंग का शोधायचा असतो इथे, आसवांचा रंग का शोधायचा असतो इथे, दुःख ही रंगीत जर का लाभले आहे मला, दुःख ही रंगीत जर का लाभले आहे मला, स्वप्नवेड्या भावनांनी मारले आहे मला, संभ्रमातच जीवनाच्या टाकले आहे मला. आणि कैक प्रश्नांनी उगाचच जन्मभर छळले मला, कैक प्रश्नांनी उगाच उत्तरांना शोधण्यातच, उत्तरांना शोधण्यातच लावले आहे मला, स्वप्नवेड्या भावनांनी. आणि संचिताला प्राक्तनाला दोष कामी द्यायचा, संचिताला प्राक्तनाला दोष कामी द्यायचा, जर व्यथांनी नेहमी सांभाळले आहे मला, जर व्यथांनी नेहमी सांभाळले आहे मला, स्वप्नवेड्या भावनांनी मारले आहे मला. आणि त्यागल्या आहेत साऱ्या मी सुखाच्या कल्पना, या गझलचा शेवटचा शेर आहे की त्यागल्या आहेत साऱ्या मी सुखाच्या कल्पना, वेदनांनी नेहमी उद्धारले आहे मला, वेदनांनी नेहमी उद्धारले आहे मला, स्वप्नवेड्या भावनांनी मारले आहे मला, संभ्रमातच जीवनाच्या टाकले आहे मला, संभ्रमातच जीवनाच्या टाकले आहे मला. एक छोटीशी शेवटच्या 2 गझला घेऊया. वेदना माझ्या मनाची वाचली नाही कधी, वेदना माझ्या मनाची वाचली नाही कधी, ती जरी माझीच होती भेटली नाही कधी, ती जरी माझीच होती भेटली नाही कधी, वेदना माझ्या मनाची वाचली नाही कधी. आणि पाहिले मी स्वप्न होते तारकांचे कैकदा, पाहिले मी स्वप्न होते तारकांचे कैकदा, वाट अंधारातली मग संपली नाही कधी, वाट अंधारातली मग नाही कधी, वेदना माझ्या मनाची वाचली नाही कधी. आणि सूर्य येता तारकांनी सोडले आकाश हे, सूर्य येता तारकांनी सोडले आकाश हे, एक शाळा प्रेमिकांची रंगली नाही कधी, एक शाळा प्रेमिकांची रंगली नाही कधी, वेदना नाही कधी. आणि मी दिले देवत्व त्याला तो दगड होता जरी, शेर बघा की मी दिले देवत्व त्याला तो दगड होता जरी, एक पावली नाही कधी, एक मूर्ती पत्थराची पावली नाही कधी, वेदना माझ्या मनाची वाचली नाही कधी, ती जरी माझीच होती भेटली नाही कधी. आणि शेवटचा शेर आहे की वाढले आयुष्य माझ्या लेखणीचे एवढे, माझ्या लेखणीचे एवढे, खंत सरलेल्या क्षणांची वाटली नाही कधी, खंत सरलेल्या क्षणांची वाटली नाही कधी, ती जरी माझीच होती भेटली नाही कधी, वेदना माझ्या मनाची वाचली नाही कधी, वेदना माझ्या मनाची. एक पुन्हा मुक्तछंदातली एक छोटीशी रचना घेतो की सूर्याचा एक आशादायी किरण दाखवून तू आजपर्यंत तुडवत आणले आहेस मला. ही माझी अत्यंत आवडीची मुक्तछंदामधली रचना आहे, जास्त लिहित नाही. ही रचना बघा. सूर्याचा एक आशादायी किरण दाखवून तू आजपर्यंत तुडवत आणले आहेस मला, या वाट काढत चालतो आहे मी युगान युगे. सूर्याचा एक आशादायी किरण दाखवून तू आजपर्यंत तुडवत आणले आहेस मला, या अंधारातून चालतो आहे मी युगान युगे. माझ्या प्राक्तनात पसरलेला अंधार मिटवण्यासाठी स्वतःलाच जाळून घेणे योग्य वाटले मला.
पसरलेला अंधार मिटवण्यासाठी स्वतःला जाळून घेणे योग्य वाटले मला, पण हा जळजळीत देह नेमका कुणासाठी आणि हे याचे उत्तर माझ्या संचिताला विचारताना पाणवतात माझ्या स्वप्नांचे इवले इवले डोळे. याचे उत्तर माझ्या संचिताला माझ्या स्वप्नांचे इवले इवले पाने आणि हे वेडे जग त्यालाच दवबिंदू समजू लागते. पण हा देह नेमका कुणासाठी आणि कशासाठी जळत आलेला आहे याचे उत्तर माझ्या संचिताला विचारताना पाणवतात माझ्या स्वप्नांची इवली इवली पाने आणि हे वेडे जग त्यालाच दवबिंदू समजू लागते. या दुःखाच्या थंडीत पसरलेली धुके, या दुःखाच्या थंडीत पसरलेली धुके माझ्या जळजळीत देहामधून निघालेला जमदग्नी आहे हे लक्षात असू दे. या दुःखाच्या थंडीत पसरलेली धुके माझ्या जळजळीत देहामधून निघालेला जमदग्नी आहे हे लक्षात असू दे. भूतकाळात तडकलेल्या स्वप्नांच्या काचा टोचता आहेत माझ्या अनवाणी हृदयाला. भूतकाळात तडकलेल्या स्वप्नांच्या काचा माझ्या अनवाणी हृदयाला आणि हे पाषाण झालेले दुःखाचे डोंगर उगाचच पाझरता आहेत. झालेले हृदयाचे डोंगर उगाचच पाझरता आहेत मला बघून. हा, आले मोठे वेडे कुठले माझं सांत्वन करायला, आले मोठे वेडे कुठले. हाट आता कुणाचीच गरज नाही मला, अरे हाट आता कुणाचीच गरज नाही मला. मी समर्थ आहे एकटा, हे माहिती नाही मला. हा सूर्य उगवता आहे की मावळता आहे हे माहिती नाही मला, पण मृगजळासारखा एक प्रकारे हे मात्र मनाला न पटणारे बोचरे सत्य आहे. हे मात्र मनाला न पटणारे बोचरे सत्य आहे. हे बोचरे सत्य आहे. नमस्कार सूरज कुटे सर, प्रवीण पवार सर, तृप्तीजी काळे, मोहन काळे सर, अनामिकाजी कुटे सर, पवन कुमार, सर्वांचं या मैफिलीमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो. एक काही मुक्तछंद आणि काही गझल असं. गावाकडचा दगडी ओटा बोलत नाही आता, गावाकडचा दगडी ओटा बोलत नाही आता, गप्पा गोष्टी सुखदुःखाच्या सांगत नाही आता. गावाकडचा दगडी ओटा बोलत नाही आता, गप्पा गोष्टी सुखदुःखाच्या सांगत नाही आता. आणि पिंगळा आणि वासुदेव ही हरवून गेले कोठे, पिंगळा आणि वासुदेव ही हरवून गेले कोठे. स्वार्थी सकाळ त्यांना गावाकडचा दगडी ओटा बोलत नाही आता. ती किती माणसे जमा व्हायची तेव्हा, किती माणसे जमा व्हायची तेव्हा, खेळत नाही आता. इवलासा हा जीव गारुडी खेळत नाही आता. प्रवीण पवार सर म्हणताय मुलीवरची गझल सादर करा. ओके ठीक आहे, आपण याच्यानंतर ती पण गझल घेऊया, बापलेकीच्या नातेवरची गझल नक्की. अवतीभवती किती माणसे जमा व्हायची तेव्हा, इवलासा हा जीव गारुडी खेळत नाही आता. गावाकडचा दगडी ओटा बोलत आणि लपंडाव अन पकडा पकडी लंगडी, लपंडाव अन पकडा पकडी लंगडी घोडा होता. खेळ एकही पहिल्या वाणी चालत नाही आता. गावाकडचा बोलत नाही आता. आणि चंद्र सूर्य तर आले जवळी माणूस दूर गेला, चंद्र सूर्य तर आले जवळी माणूस दूर गेला. पाजाऱ्या शेजाऱ्यांशी ही बोलत नाही आता. गावाकडचा दगडी ओटा बोलत नाही आता. आणि आनंदाला शोधत थकलो काय कमवले कळले, आनंदाला शोधत थकलो काय कमवले कळले. बाबाच्या प्रेमाचे धनही लाभत नाही आता. बोलत नाही आता. आणि शेर बघा की आजच्या तरुण पिढीला आणि लहान बाळांवर हा समर्पित, की दूरध्वनीवर सकाळ आणि रात्र ही सरते त्यांची, दूरध्वनीवर सकाळ आणि रात्र ही सरते त्यांची. अंगा इथे मधुर गाणे ऐकत नाही आता. गावाचा दगडी ओटा बोलत नाही आता.
दूरध्वनीवर सकाळ आणि रात्रही सरते त्यांची, दूरध्वनी सकाळ आणि रात्रही सरते त्यांची, अंगाईशे मधुर गाणे ऐकत नाही आता, गावाकडचा दगडी ओटा बोलत नाही आता. पत्रामधून तेव्हा आमचे काळीज बोलत होते, पत्रामधून तेव्हा आमचे काळीज बोलत होते, व्हिडिओ कॉल करूनही ते समजत नाही, गावाकडचा दगडी ओटा बोलत नाही आता, गप्पा गोष्टी सुखदुःखाच्या सांगत नाही आता. आणि खरचटल्यावर मलमानेही जखमा भरल्या कोठे, खरचटल्यावर मलमानेही जखमा भरल्या, समती फुंकर कोणी फुंकत नाही आता, गावाकडचा दगडी ओटा बोलत. खरचटल्यावर मलमानेही खरचटल्यावर मलमानेही जखमा भरल्या कोठे, आई कोणी फुंकत नाही आता, गावाकडचा दगडी ओटा बोलत नाही आता. आणि ह्या गझलचा शेवटचा शेर की पाणंद आणि हिरवळ झाडी होती अवतीभोवती, पाणंद आणि हिरवळ झाडी होती अवतीभोवती, सिमेंट नाही आता, गावाकडचा दगडी ओटा बोलत नाही आता, गप्पा गोष्टी सुखदुःखाच्या सांगत नाही आता, गावाकडचा दगडी ओटा बोलत नाही आता. आणि एक सरांनी सांगितल्याप्रमाणे वरची जी गझल होती ती आपण घेऊया आता. थाटात चांदण्यांची बघ पालखी निघाली, थाटात चांदण्यांची बघ पालखी निघाली, तितक्यात एक तारा पडला गळून खाली, तितक्यात एक तारा पडला गळून खाली, थाटात चांदण्यांची बघ पालखी निघाली. आणि घेते निरोप जेव्हा, लाडात वाढलेली घेते निरोप जेव्हा, दाबून हुंदक्यांना निघते मला म्हणाली, दाबून हुंदक्यांना निघते मला म्हणाली, थाटात पालखी. आणि भिंतीरित्या घराच्या शोधून शांत झाल्या, भिंतीरित्या घराच्या शोधून शांत झाल्या, गेली कुठे घराची म्हणती मला खुशाली, घराची म्हणती मला खुशाली, थाटात चांदण्यांची बघ पालखी निघाली. आणि चिवचिव करीत आली सजला घरात खोपा, चिवचिव करीत आली सजला घरात खोपा, लावून ओढ मजला चिमणी कुठे उडाली, लावून ओढ मजला चिमणी कुठे उडाली, थाटात चांदण्यांची बघ पालखी निघाली. आणि अंधार मावळेना सोडून सूर्य गेला, अंधार मावळेना सोडून सूर्य गेला, आता कुठे कुठे मी शोधू कशा मशाली, आता कुठे कुठे मी शोधू कशा मशाली, थाटात चांदण्यांची बघ पालखी निघाली. आणि डोळे पुसून माझे विसरू नका म्हणाली, डोळे पुसून माझे विसरू नका म्हणाली, मुलगीच दीप मला कळाली, मुलगीच दीप होती तेव्हा मला कळाली. आणि शेवटचा या गझलचा शेर की पाहून बाहुलीला आले भरून डोळे, पाहून बाहुलीला आले भरून डोळे, पुसणार कोण आता माझी इथे खुशाली, कोण आता पुसणार कोण आता माझी इथे खुशाली, माझी इथे खुशाली. प्रवीण पवार सरांच्या म्हणण्यानुसार ही गझल मी घेतली होती. धन्यवाद प्रवीण कुमार सर या गझलची आठवण करून दिल्याबद्दल. एक शेवटच्या दोन रचना छोट्या छोट्या समोर परत एकदा. काळा पुढे जाऊन तो गतकाळ शोधत राहिला, काळा पुढे जाऊन तो गतकाळ शोधत राहिला, अन जीर्ण पानांची व्यथा नुसताच वाचत राहिला, अन जीर्ण पानांची व्यथा नुसताच वाचत राहिला, काळा पुढे जाऊन तो गतकाळ शोधत राहिला. आणि होता किती छोटा, होता किती सरला तरी ना संपला,
होता किती छोटा जरी सरला तरी ना संपला, आयुष्यभर तो क्षण मला इतका सतावत राहिला, आयुष्यभर तो क्षण मला इतका सतावत राहिला, काळापुढे जाऊन तो गतकाळ शोधत राहिला. होता किती छोटा जरी सरला तरी ना संपला, होता किती छोटा जरी सरला तरी ना संपला, आयुष्यभर तो क्षण मला इतका सतावत राहिला, काळापुढे जाऊन तो गतकाळ शोधत राहिला. आणि परडीत ज्यांनी वेचली त्यांच्या सुगंधाची फुले, परडीत ज्यांनी वेचली त्यांच्या सुगंधाची फुले, तो गंध मग आयुष्यभर परडीस राहिला, तो गंध मग आयुष्यभर परडीस जाळत राहिला, काळापुढे जाऊन काळ शोधत राहिला. आणि शेर बघा की चपलाबरोबर जात ही काढून ठेवा मित्र हो, चपलाबरोबर जात ही काढून ठेवा मित्र हो, माझ्या घराच्या आतुनी माणूस बोलत राहिला, काळापुढे जाऊन तो गतकाळ शोधत राहिला. आणि शेर आहे की तो सूर्य क्षितिजावर उभा आहे दिशा ती कोणती, तो सूर्य क्षितिजावर उभा आहे दिशा ती कोणती, आशा मला देऊन तो नुसताच, आशा मला देऊन तो नुसताच पळवत राहिला, काळापुढे जाऊन तो गतकाळ शोधत राहिला. आणि मांडून सारी पाठका हरतो चिडीचा डाव मी, मांडून पाठका हरतो चिडीचा डाव मी, खेळात फसवत राहिला माझा विधाता नेहमी, खेळात फसवत राहिला, काळापुढे जाऊन तो गतकाळ शोधत राहिला. आणि उतरंडी तुम्हाला माहीत असेल की पहिल्या काळामध्ये मटक्याच्या लहान मटक्यांचा शिरा, त्याच्यावर एक शेर आहे, सगळ्यात खाली मोठं मडकं, मग छोटं, मग अशी कमी कमी साईज होत जायची, त्याला उतरंडी म्हणायचे. आणि सगळ्यात वरती जे छोटं मडकं असायचं झाकून ठेवण्यासारखं त्याला गुंडगी म्हणायचे. सजवून उतरंडी इथे गरिबास माझ्या झाकते, सजवून उतरंडी इथे गरिबास माझ्या झाकते, अन गुंडगी जैसा पिता संसार मांडत राहिला, अन गुंडगी जैसा पिता संसार मांडत राहिला, काळापुढे जाऊन तो गतकाळ शोधत राहिला, जीर्ण पानांची व्यथा नुसताच वाचत राहिला, अन जीर्ण पानांची व्यथा नुसताच वाचत राहिला. या गझलेनंतर एक मतला आणि छोटेसे दोन एक शेर घेतो की देऊनी हिरवे प्रलोभन पाळले त्यांनी मला, देऊनी हिरवे प्रलोभन पाळले त्यांनी मला, एक खुंटी ठोकुनी मग मला, एक खुंटी ठोकुनी मग बांधले त्यांनी मला. आणि पेटल्यावर मेणबत्ती फेकती काडी जसे, पेटल्यावर मेणबत्ती फेकती काडी जसे, संपल्यावर त्यांनी मला, संपल्यावर काम माझे फेकले त्यांनी, देऊनी हिरवे प्रलोभन पाळले त्यांनी मला. आणि विश्व माझे सोसले आजन्म मी, विश्व माझे पिंजऱ्याचे सोसले आजन्म मी, पंख छाटून मग छतावर सोडले त्यांनी मला, पंख छाटून मग छतावर सोडले त्यांनी मला, देऊनी हिरवे प्रलोभन पाळले त्यांनी. पुन्हा एक मतला आणि काही सुटे शेर घेतो की जगायचे असेल तर हसायचे शिकून घे, जगायचे असेल तर हसायचे शिकून घे, तुझ्याच आसवात तू भिजायचे शिकून घे, तुझ्याच आसवात तू भिजायचे शिकून घे. आणि कुणास दोष द्यायचा असंख्यचे हरे जगी, कुणास दोष जायच्या असंख्यचे हरे जगी, सशक्त होत मातया लढायचे शिकून घे, जगायचे असेल तर हसायचे शिकून घे, तुझ्याच आसवात तू भिजायचे शिकून घे, तुझ्याच आसवात तू भिजायचे शिकून घे. आणि एक शेवटची मुक्तछंदामधली रचना घेऊन त्याच्यानंतर एक छोटीशी गझल घेऊन आपण थांबूया. पुन्हा एकदा घे भरारी साहित्य समूहाचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी ही मैफिल जमवून आणली आणि त्याच्यामुळे मला तुमच्या सर्वांशी या लॉकडाऊनमध्ये सुद्धा संपर्क साधता आला. त्याबद्दल मी या त्रिकुटाचे मनापासून धन्यवाद मानू इच्छितो.
या लॉकडाऊनच्या काळामध्ये सध्या जी कोरोनाची साथ जाहीर चालू आहे, सगळ्या पूर्ण विश्वामध्ये चालू आहे. आणि लॉकडाऊन उघडण्याचा जो काळ आला आहे त्याच्यानंतरची खरी काळजी घेण्याची गरज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आहे. कारण याच्यामध्ये संक्रमणाचा धोका खूप जास्त राहणार आहे. या येणाऱ्या एका महिन्यामध्ये ही संख्या जवळपास 20 लाखाच्याही पुढे जाईल असा अंदाज या ठिकाणी तज्ज्ञ जे आहेत ते वर्तवत आहेत. म्हणजे येत्या जुलै एंडमध्ये आपण 20-25 लाख अंदाज आहे. पण असं म्हणतात की अंधाराची व्यथेची लाट कितीही मोठी असली तरी ही साथ आहे ती आज ना उद्या थांबणार आहे. ती होईल की 2020 पूर्ण एखाद्या वेळी येईल, जानेवारीच्या नंतर ती ओसरत जाईल. पण तोपर्यंत आपण सगळ्यांनी स्वतःची काळजी घेणं या ठिकाणी आवश्यक आहे. त्या म्हणून मी पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांना सांगू इच्छितो की अशा कार्यक्रमाची सकारात्मक ठेवण्यासाठी माणसाला गरज आहे. अशा साथीच्या आजारामध्ये स्वतःची इम्युनिटी, स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला सकारात्मक राहणे आवश्यक आहे. आणि सकारात्मक राहण्यासाठी अशा कार्यक्रमांची मेजवानी घेणे, म्हणून या आयोजकांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करू इच्छितो. आणि पुन्हा एकदा आपली एक शेवटची मुक्तछंदामधली की स्वातंत्र्य 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 छे कसले आले स्वातंत्र्य, स्वातंत्र्य 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 कसले आले स्वातंत्र्य. अरे लाज वाटते मला सांगताना की देश स्वतंत्र झालेला आहे. लाज वाटते मला सांगताना की देश स्वतंत्र झाला आहे, ज्या देशात आजही न जाणे कित्येक निर्भया बलात्काराची शिकार होत आहे. न जाणे लाज वाटते मला हे सांगताना की देश स्वतंत्र झाला आहे, ज्या देशात आजही न जाणे कित्येक निर्भया बलात्काराची शिकार होत आहे. आणि आम्ही स्वतंत्रतेच्या चिंध्या घेऊन मेणबत्त्या पेऊन निशांत उभे आहे न्यायदेवतेच्या निष्ठूर बंदिस्त दरवाजामध्ये न जाणे कित्येक वर्षापासून. आणि आम्ही स्वतंत्रतेच्या चिंध्या घेऊन मेणबत्त्या पेटवून निशांत उभे आहे न्यायदेवतेच्या निष्ठूर बंदिस्त दरवाजामध्ये न जाणे कित्येक वर्षापासून. यालाच तुम्ही स्वातंत्र्य म्हणतात का? तर मी आज सर्वांसमक्ष सलाम करतो तुमच्या व्यभिचारी विचारांना. तुम्हीच भोगा तुमचे. मी मान्य करतो मी कालही होतो बंदिस्त आणि आजही आहेच बंदिस्त कसल्या तरी व्यभिचारी विचारामध्ये. छे मनाला आजही पटत नाही मेणबत्त्या घेऊन शांती मोर्चा काढणे. कुणाची शांती आणि कशासाठी? अरे मशाली पेटवायची वेळ आलेली आहे आणि तुम्ही आहेत आणि म्हणता आहेत देश स्वतंत्र झालाय. कोणता देश, कुणाचा देश आणि कुणासाठी झालाय स्वतंत्र हे मलाही जरा सांगाल का? आज पेटवतो आहे एक मशाल. मी आज पेटवतो आहे एक मशाल आणि टाकतो आहे एक पाऊल पुढे तुमच्या स्वातंत्र्याच्याही पुढे. हो, तुमच्या स्वातंत्र्याच्याही पुढे, जिथे आमच्या माता भगिनी जगू शकतील निर्भय, निर्धास्त आणि शांतिमय जीवन. तुम्हाला यायचे असेल तर बसा झेंडे स्वातंत्र्याचे, नाहीतर फडकवत बसा झेंडे स्वातंत्र्याचे, नाहीतर फडकवत बसा झेंडे स्वातंत्र्याचे. आणि एक शेवटची गझल घेऊन मी आपल्या सगळ्यांचा निरोप घेऊ इच्छितो की माझी गझल बहुधा, माझी गझल रुबाई कळली असेल बहुधा, सर एक श्रावणाची रडली असेल बहुधा, सर एक श्रावणाची रडली असेल बहुधा, माझी गझल रुबाई कळली असेल बहुधा. खडबड करून सारे उंदीर पळून गेले, खडबड करून सारे उंदीर पळून गेले, माझ्या घरी गरिबी निजली असेल बहुधा, माझ्या घरी गरिबी निजली असेल बहुधा, सर एक श्रावणाची रडली असेल बहुधा. आणि अलवार पापण्यांना झाकून पाहिल्यावर, अलवार पापण्यांना झाकून पाहिल्यावर अस्पष्ट एक मूर्ती दिसली असेल बहुधा, अस्पष्ट एक मूर्ती दिसली असेल बहुधा, सर एक श्रावणाची रडली असेल बहुधा. आणि ही शांतता मनाची जाणीव करून देते, ही शांतता मनाची जाणीव करून देते, ही वेळ या जगाची सरली असेल बहुधा, ही वेळ या जगाची सरली असेल बहुधा,
माझी गझल रुबाई असेल बहुधा. आणि ह्या गझलचा शेवटचा शेर आणि या मैफिलीतला शेवटचा शेर घेऊन मी आपली रजा घेऊ इच्छितो की खिडकीत कोरडी ती बसली असेल बहुधा. खिडकीत कोरडी ती बसली असेल बहुधा. विरहात पावसावर रुसली असेल बहुधा. विरहात पावसावर रुसली असेल बहुधा. सर एक श्रावणाची रडली असेल बहुधा. सर एक श्रावणाची रडली असेल बहुधा. सर एक श्रावणाची रडली असेल बहुधा. मी पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद करू इच्छितो की तुम्ही सर्वांनी वेळात वेळ काढून या मैफिलीमध्ये उपस्थिती दर्शवली आणि त्यानिमित्ताने आपला सर्वांशी संपर्क झाला याचा मला आनंद वाटतो आहे. पुन्हा एकदा मी घे भरारी साहित्य समूहाचे या ठिकाणी आभार व्यक्त मक्ता ठेवण्यासाठी, या आजाराविरुद्ध लढण्यासाठी या अशा अनोख्या मैफिलींचे आयोजन त्यांनी केलेले आहे की कवीला कोणताही लॉकडाऊन अडवू शकत नाही हेच ह्या निमित्ताने त्यांनी दाखवून दिलेले आहे की किती लॉकडाऊन झालं तरी आपण एकमेकांशी संपर्क कसा साधायचा हे सर्व कवींना, हे सर्व साहित्यिकांना माहितीच आहे. अशा सकारात्मक विचारांशी देवाणघेवाण करण्यासाठी असे मैफिलींचे आयोजन वारंवार होत राहो हीच या निमित्ताने मी आपल्या सर्वांकडून आणि घे भरारी साहित्य समूहाकडून एक छोटीशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.